तर नमस्कार, आर टी प्रवेश 2026-27 साठी जर आपण आपल्या पाल्याचा फॉर्म भरलेला होता आणि आता 2 लॉटऱ्या लागून सुद्धा जर आपल्या मुलाचा नंबर लागलेला नाही, अजून सुद्धा जर वेटिंगमध्ये दाखवत असेल, तर माझ्या मते आपण आता आपल्या पद्धतीने दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे. आणि त्याचं कारण असं आहे, ही सध्या चाललेली आर टीची प्रोसेस इतकी सध्या ही प्रोसेस स्लो आहे की आपण जर पोर्टलवरती बघितलं तर आता 20 दिवस झालेले दुसरी यादी लागून सुद्धा आणि अजून सुद्धा 12-12,500 जे विद्यार्थी तेवढ्यांचेच ॲडमिशन आपल्याला कन्फर्म पाहायला मिळत आहेत. कारण 15 मेला आर टीची दुसरी लॉटरी लागलेली होती आणि आता आज 3 जून आहे, परंतु आज सुद्धा 20 दिवसानंतर सुद्धा इथे फक्त 12-12,500 जे विद्यार्थी त्यांचे ॲडमिशन झालेले आहेत. तर आता जून महिना सुरू झालेला आहे आणि जर तुमच्या मुलाचा नंबर आर टी अंतर्गत लागलाच नाही तर तुम्हाला नंतर दुसऱ्या पाहिजे त्या शाळेमध्ये ॲडमिशन भेटणं सुद्धा कठीण होणार आहे. तर त्यापेक्षा तुम्ही आता तुमच्या पद्धतीने ॲडमिशन घ्यायला पाहिजे. जर तुमची इच्छा असेलच की आर टी अंतर्गतच ॲडमिशन घ्यायचं आपल्या मुलाचं आणि तिसऱ्या आधीची आम्हाला वाट पाहायची किंवा आमच्या मुलाचा नंबर जे आहे ते आता वेटिंगमध्ये जवळ आलेला आहे, तर एक गोष्ट तुम्ही इथे नक्की करा की तुमच्या मुलाचा नंबर जे आपण शाळेमध्ये दाखवतोय त्या शाळेमध्ये सध्याच्या स्थितीला किती अजून आर टी अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जागा अवेलेबल आहेत ते नक्की चेक करा. मी याबाबत आधीसुद्धा 2 व्हिडिओ बनवले आणि बऱ्याचशा पालकांना तर स्वतः आवाहन केलं होतं की तुम्ही तुमच्या फक्त शाळेचं नाव, तालुका, जिल्हा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मी तुमच्या शाळेमध्ये त्या शाळेमध्ये किती ॲडमिशन आता सध्या होऊ शकते आर टी अंतर्गत, म्हणजे सीट्स किती बाकी आहेत हे मी तुम्हाला चेक करून स्वतः सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या त्या व्हिडिओच्या कमेंट्स, मी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटला रिप्लाय केलेला आहे, स्वतः मी चेक केलेलं आहे की तिथे किती सीट्स अवेलेबल आहे. तर बऱ्याचशा शाळांमध्ये असं पाहायला मिळालेलं आहे, जवळपास मी जर 10 शाळा बघितल्या असते तर त्यापैकी 7 शाळांमध्ये मला तिथे 0 पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे जवळपास शाळांमधले जे ॲडमिशन आहे ते आता फुल झालेले आहे. आणि जर तुमच्या मुलाचा नंबर त्याच शाळेमध्ये वेटिंगमध्ये दाखवत असेल तर तिसरी यादी लागली तरी काही उपयोग होणार नाही, तुमच्या मुलाचा नंबरच लागणार नाही. एक उदाहरण म्हणून आपण समजूया, एका शाळेमध्ये 30 सीट्सच अवेलेबल आहेत आर टी अंतर्गत ॲडमिशन घेण्यासाठी आणि तिथं वेटिंगमध्ये तुमच्या मुलाचा नंबर आलेला आहे समजा 50 नंबर. 50 नंबर म्हणजे जेव्हा लॉटरी सुरुवातीला लागली तेव्हा त्याचा नंबर वेटिंगमध्ये आला आहे 20 नंबर. सुरुवातीचे 30 मुलांचे ॲडमिशनसाठी नंबर लागले, परंतु आता त्यापैकी समजून चला की पहिली जेव्हा लॉटरी लागली तेव्हा जे 30 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आले ॲडमिशनसाठी त्यापैकी 15चे ॲडमिशन झाले आणि 15चे रिजेक्ट झाले समजा काही कारणांमुळे. मग दुसऱ्या यादीसाठी जागा राहिल्या तिथे अवेलेबल शाळेमध्ये फक्त 15, कारण 30 होत्या तर पहिले 30 सिलेक्ट झाले परंतु 15चेच ॲडमिशन झाले आणि 15चे कॅन्सल झाले. तर दुसऱ्या यादीसाठी पुन्हा 15 सीट्स तिथे शाळेमध्ये अवेलेबल राहिल्या आणि तुमच्या मुलाचा नंबर होता 20 वेटिंगमध्ये. मग दुसरी यादी जेव्हा लागली तेव्हा तुमच्या मुलाचा जो नंबर आहे अजून 5 नंबरनी समोर आला, म्हणजे 15 विद्यार्थी दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा सिलेक्ट झाले. आता तिसऱ्या यादीसाठी तुमच्या मुलाचा नंबर दाखवतोय वेटिंगमध्ये 5 नंबरला. आता 5 नंबर वेटिंग आहे, परंतु जे 15 सीट्स राहिलेल्या होत्या आता त्या 15पैकी जर 14 सीट्स समजा भरले गेले असतील आणि एकच जर जागा तिथे शाळेमध्ये अवेलेबल राहिली असेल किंवा 2 जागा अवेलेबल राहिल्या असतील तर तुमच्या मुलाच्या आधी जे 5 विद्यार्थी आहेत म्हणजे 4 विद्यार्थी आहेत, तिसऱ्या राऊंडला सुद्धा त्यांचा नंबर आधी लागणार आहे. आता समजा दुसरी यादी संपल्यानंतर म्हणजे दुसऱ्या यादीतले मुलांचे ॲडमिशन झाले आणि दुसऱ्यांदा समजा पुरे 15पैकी 15 ॲडमिशन नाही झाले, पण समजा 3 जागा खाली राहिल्या, 12च ॲडमिशन कन्फर्म झाले आणि 3च आता जागा त्या शाळेमध्ये राहिल्या असतील. आता तुमच्या मुलाचा नंबर 5 वेटिंगवरती होता तिसऱ्या यादीसाठी, तर तिसरी यादी जेव्हा लागेल तेव्हा सुद्धा तुमच्या मुलाचा नंबर 2 वेटिंगवरती येईल आणि सुरुवातीचे 3 विद्यार्थ्यांचे ॲडमिशनसाठी फॉर्म सिलेक्ट केले जातील. मग त्यापैकी पुन्हा जर 2 मुलं कॅन्सल झाले 3पैकी आणि एकाचंच ॲडमिशन झालं तर मग 4थ्या यादीसाठी तुमच्या मुलाचा नंबर लागू शकतो, पण तेवढी यादी निघेल की नाही निघेल, तिथे तेवढे जागा अवेलेबल राहील का नाही हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, मला एवढंच म्हणायचं आहे फक्त की तुम्ही हे कन्फर्म करा एकदा नक्की की तुमच्या मुलाचा नंबर समजा आता सध्या तिसऱ्या यादीसाठी, दुसरी यादीची तर लॉटरी लागली आणि ते मुलांचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत किंवा कन्फर्मही झाले असतील आतापर्यंत, पण आता तिसऱ्या यादीसाठी जर तुमच्या मुलाचा नंबर समजा 2 नंबर, 3 नंबर, 1 नंबर, 5 नंबर जरी असेल, काही ठिकाणी 1 नंबर जरी असेल आणि त्या शाळेमध्ये जर सीट्सच अवेलेबल नसतील, कारण तुम्ही कमेंटमध्ये बघू शकता लोकांनी मला विचारल्यानंतर मी जेव्हा रिप्लाय केला आहे तेव्हा मी दोन्ही गोष्टी तिथे लिहिल्या आहे की सुरुवातीला इथे 35 सीट्स होते आणि आता इथे 0 राहिले किंवा आता इथे 2 राहिले, आता इथे 3 राहिले, असे मी यांना रिप्लाय केलेलं आहे. आता मी जिथं रिप्लाय केलं आहे की 0 राहिलेलं आहे तिथले जे पालक आहेत म्हणजे ते जे पालक आहेत ते त्या शाळेचं नाव, पत्ता लिहून मला पाठवत आहे, म्हणजे याचा अर्थ काय की त्यांच्या मुलाचा नंबर तिथे कुठल्या ना कुठल्या नंबरवरती वेटिंगला आहे, पण त्या शाळेमध्ये सीट्सच 0 राहिलेले आहेत. मग वेटिंगमध्ये राहून उपयोग काय आपला? त्यामुळे सांगतोय की तुम्ही एकदा हे कन्फर्म नक्की चेक करा. आणि कसं चेक करायचं बघा, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मोबाईलच्या माध्यमातून कसं चेक करायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि जर एवढं करूनही तुम्हाला नाही जमलं चेक करायला मोबाईलच्या माध्यमातून किंवा कम्प्युटरवरून, तर तुम्ही तुमच्या शाळेचं नाव बरोबर आणि तालुका आणि जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करणार की या शाळेमध्ये सध्या आता आर टी अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी किती जागा अवेलेबल आहेत. तर बघा, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.